मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कधी असा मोमेंट आला आहे का जेव्हा तुम्ही कोणासाठी मनापासून काहीतरी केलं, तुमचा वेळ दिला, तुमची एनर्जी दिली, कधी कधी तुमच्याकडचं शेवटचं सुद्धा दिलं. तुम्हाला वाटलं मी चांगलं करतोय, माझ्यामुळे कोणाचं तरी भलं होतंय. पण काही दिवसांनी किंवा काही वेळानंतर तुम्हाला अचानक जाणवलं की ज्याच्यासाठी तुम्ही इतकं केलं तोच माणूस तुमची व्हॅल्यू करत नाही. तो तुम्हाला इग्नोर करायला लागतो, तुमचा डिसरिस्पेक्ट करायला लागतो आणि तुमच्याशी डिसरिस्पेक्टने बोलायला लागतो, किंवा सगळ्यात वाईट तोच तुमच्या विरुद्ध बोलायला लागतो. त्यावेळी मनात खूप काही चालू असतं. मी एवढं केलं तरी माझ्याबरोबर असं का? मी चुकीचा आहे का? की मी जास्तच चांगला आहे? आणि हळूहळू तुमचा विश्वास कमी व्हायला लागतो, लोकांवरचा ट्रस्ट तुटायला लागतो आणि तुम्ही स्वतःलाच क्वेश्चन करायला लागता. मित्रांनो, एक गोष्ट खूप स्पष्टपणे समजून घ्या. प्रॉब्लेम तुमचा चांगुलपणात नाही. तुम्ही हेल्प करता, तुम्ही केअर करता, ही तुमची विकनेस नाही, ही तुमची स्ट्रेंथ आहे. पण ही स्ट्रेंथ चुकीच्या लोकांसमोर वापरली तर तीच तुमची विकनेसेस बनते. कारण या जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे तुमच्या मदतीची व्हॅल्यू करतात आणि दुसरे जे तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. हे लोक खूप स्मार्ट असतात. ते समोरून खूप स्वीट बोलतात, तुमचं कौतुक करतात, पण इंटरनली ते तुम्हाला यूज करत असतात. ते तुम्हाला हळूहळू इमोशनली अटॅच करतात, तुमच्यावर डिपेंड होतात आणि एक वेळ अशी येते की तुम्ही त्यांच्यासाठी सगळं करायला तयार होता, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तेच लोक गायब होतात. मित्रांनो, याला सिंपल भाषेत एकच नाव आहे: रॉंग पीपलला मदत करणं. म्हणूनच फक्त गुड असणं पुरेसं नाही, स्मार्ट असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही कोणाला मदत करता, किती मदत करता आणि कुठे थांबता हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचा वेळ, तुमची एनर्जी आणि तुमची इमोशनल स्ट्रेंथ ही अनलिमिटेड नाही. जर तुम्ही ती चुकीच्या लोकांवर खर्च केली तर शेवटी नुकसान तुमचंच होतं. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे 10 प्रकारचे लोक ज्यांना तुम्ही चुकूनही मदत करू नये. हे काही रॅन्डम पॉइंट्स नाहीत, हे रिअल लाईफ ऑब्झर्वेशन्स आहेत, ज्या तुम्हाला फ्युचरमध्ये प्रोटेक्ट करतील. जर तुम्ही हे समजलात आणि अप्लाय केलं तर तुम्ही फक्त स्वतःला प्रोटेक्ट नाही करणार, तर तुमची व्हॅल्यू, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट आणि तुमचं पीस सुद्धा जपणार आहात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं खरं रूप समजेल आणि कदाचित तुम्ही आयुष्यात एक मोठी चूक करणं टाळाल. नंबर 1, ऑलवेज विक्टीम बनणारे लोक. मित्रांनो, काही लोक नेहमी स्वतःला विक्टीम म्हणूनच दाखवतात. त्यांचं प्रत्येक वाक्य असं असतं: माझ्या बरोबरच असं का होतं? सुरुवातीला तुम्हाला त्यांची सिंपती येते, तुम्ही त्यांना मदत करता, त्यांना सपोर्ट देता, पण काही वेळानंतर तुम्हाला लक्षात येतं त्यांच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. कारण प्रॉब्लेम परिस्थितीत नसतो, प्रॉब्लेम त्यांच्या माइंडसेटमध्ये असतो. ते रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत, ते स्वतःला बदलत नाहीत आणि तुम्ही कितीही मदत केली तरी ते पुन्हा त्याच सिच्युएशनमध्ये येतात. म्हणून अशा लोकांना मदत करणं म्हणजे तुमची एनर्जी वाया घालवणं आहे. रियालिटी: विक्टिम माइंडसेट इक्वल टू नो ग्रोथ. नंबर 2, लेझी लोक. काही लोकांना काम करायचं नसतं पण रिझल्ट मात्र हवा असतो. ते तुमच्याकडे मदत मागतात पण ऍक्च्युअल एफर्ट टाकत नाहीत. तुम्ही त्यांना गाईड करता, त्यांच्यासाठी कामही करता, पण शेवटी ते पुन्हा तिथेच उभे असतात, कारण त्यांना प्रोग्रेस नाही, कम्फर्ट झोन आवडतो. अशा लोकांना मदत करणं म्हणजे त्यांना लेझी बनवणं आहे. मदत आणि डिपेंडन्सी यात फरक असतो. रियालिटी: हेल्प इज नॉट इक्वल टू डिपेंडन्सी. नंबर 3, रिस्पेक्ट न करणारे लोक.
मित्रांनो, रिस्पेक्ट नसलेल्या नात्याला काहीही व्हॅल्यू नसते. काही लोक तुमची मदत घेतात पण तुमची कदर करत नाहीत. ते तुमच्याशी कॅज्युअली बोलतात, तुमच्या एफर्टला इग्नोर करतात आणि हळूहळू ते तुम्हाला फॉर ग्रँटेड घेतात. लक्षात ठेवा, जिथे रिस्पेक्ट नाही तिथे हेल्प देणं चुकीचं आहे. कारण तुम्ही जितकी मदत कराल तितकी तुमची व्हॅल्यू कमी होईल. रियालिटी, नो रिस्पेक्ट इक्वल टू नो हेल्प. नंबर 4, मॅनिपुलेटिव्ह लोक. हे लोक खूप डेंजरस असतात. ते तुमच्या इमोशन्सवर खेळतात, तुम्हाला गिल्टी फील करवतात. तू नाही मदत केली तर कोण करणार, मी तुझ्यासाठी इतकं केलं. अशा प्रकारे ते तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवतात. तुम्ही मदत करता पण ती तुमची चॉईस नसते, ती त्यांच्या मॅनिप्युलेशनमुळे असते. अशा लोकांपासून डिस्टन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. रियालिटी, इमोशन इक्वल टू ट्रॅप. नंबर 5, रिपीट मिस्टेक करणारे लोक. काही लोकांना प्रॉब्लेम नसतो, त्यांना पॅटर्न असतो. ते पुन्हा पुन्हा तीच चूक करतात आणि प्रत्येक वेळी तुमच्याकडे मदत मागतात. तुम्ही त्यांना समजावता, गाईड करता, पण ते काही शिकत नाहीत. कारण त्यांना सोल्युशन नको असतो, त्यांना सपोर्ट हवा असतो. अशा लोकांना मदत करणं म्हणजे तुमचा वेळ वाया घालवणं आहे. रियालिटी, नो लर्निंग इक्वल टू नो हेल्प. नंबर 6, निगेटिव्ह लोक. काही लोक नेहमी कंप्लेन करतात. त्यांच्याकडे प्रॉब्लेम असतो पण सोल्युशन नसतो. ते तुमच्याकडे येतात, तुमची एनर्जी घेतात आणि तुम्हाला मेंटली थकवतात. तुम्ही त्यांना मोटिवेट करता पण ते पुन्हा निगेटिव्हच राहतात. अशा लोकांपासून डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे. रियालिटी, निगेटिव्ह एनर्जी इक्वल टू ड्रेन. नंबर 7, फेक फ्रेंड्स. मित्रांनो, फेक फ्रेंड्स ओळखणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे लोक फक्त गरज असताना येतात, तुमची मदत घेतात आणि काम झालं की गायब होतात. ते तुमचं खरं फ्रेंड नसतात, ते फक्त सिच्युएशन फ्रेंड असतात. अशा लोकांना मदत करणं म्हणजे स्वतःला यूज होऊ देणं आहे. रियालिटी, फेक इक्वल टू फायदा. नंबर 8, बाउंड्रीज इग्नोर करणारे. काही लोक तुमच्या लिमिट्स रिस्पेक्ट करत नाहीत. तुम्ही नाही म्हणालात तरी ते पुन्हा पुन्हा इन्सिस्ट करतात. ते तुमच्या टाइम, स्पेस, एनर्जीचा विचार करत नाहीत. अशा लोकांना मदत करत राहिलात तर ते तुमच्यावर कंट्रोल मिळवतात. म्हणून बाउंड्रीज क्लिअर ठेवणं खूप गरजेचं आहे. रियालिटी, नो बाउंड्रीज इक्वल टू मिसयूज. नंबर 9, ऑलवेज टेक, नेव्हर गिव्ह. काही रिलेशनशिप्स एकतर्फी असतात. एक व्यक्ती देत राहते आणि दुसरी फक्त घेत राहते. जर तुम्ही नेहमी देत असाल आणि समोरून काहीच मिळत नसेल तर ती रिलेशनशिप हेल्दी नाही. अशा लोकांना मदत करणं म्हणजे तुमची व्हॅल्यू कमी करणं आहे. रियालिटी, वन साइड रिलेशन इक्वल टू टॉक्झिक. नंबर 10, तुम्हाला खाली खेचणारे. हे लोक तुमच्या ग्रोथला सपोर्ट करत नाहीत. ते तुमच्या सक्सेसला ॲप्रिशिएट करत नाहीत. उलट ते तुम्हाला डिस्करेज करतात कारण त्यांना तुमची प्रोग्रेस सहन होत नाही. अशा लोकांना मदत करणं म्हणजे स्वतःचं नुकसान करणं आहे. म्हणून अशा लोकांपासून दूर राहणं हेच बेस्ट डिसिजन आहे. रियालिटी, जेलसी इक्वल टू डेंजर. म्हणून मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. मदत करणं चुकीचं नाही, चांगलं असणं चुकीचं नाही, पण चुकीच्या लोकांसाठी स्वतःला झोकून देणं हे नक्कीच चुकीचं आहे. कधी कधी आपण नाही म्हणायला घाबरतो. आपल्याला वाटतं लोक काय म्हणतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःला इग्नोर करता तेव्हा जग तुम्हाला सिरियस घेत नाही. तुमचा टाइम, तुमची एनर्जी, तुमची मेंटल पीस हे सगळं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कोणी दुसरा येऊन ती जपणार नाही. म्हणून आजपासून एक छोटा डिसिजन घ्या. तुम्ही सगळ्यांसाठी अवेलेबल राहणार नाही, तुम्ही सगळ्यांना खुश ठेवणार नाही, पण तुम्ही योग्य लोकांसाठी उभे राहाल. कारण स्मार्ट माणूस तो नसतो जो सगळ्यांना मदत करतो. स्मार्ट माणूस तो असतो जो योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य प्रमाणात मदत करतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांना तुमची व्हॅल्यू नाही, ज्यांना तुमच्या एफर्टची कदर नाही, त्यांना इम्प्रेस करण्यासाठी तुमचं आयुष्य वाया घालवू नका.
तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवा, तुमची व्हॅल्यू ओळखा आणि लक्षात ठेवा, तुम्ही कोणाला मदत करता हे तुमच्या कॅरेक्टरपेक्षा तुमच्या विस्डमवर डिपेंड्स असतं. कारण शेवटी जिंकतो तोच जो स्वतःला प्रोटेक्ट करतो, जो स्वतःची एनर्जी वाचवतो आणि जो चुकीच्या लोकांपासून डिस्टन्स ठेवायला शिकतो. म्हणून मित्रांनो, आजपासून ब्लाइंड हेल्प नाही, स्मार्ट हेल्प करा आणि बघा तुमचं लाईफ कसं हळूहळू पीसफुल आणि पॉवरफुल बनायला लागतं. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न करत आहात. आणि ऑनेस्टली सांगायचं झालं, आजकाल खूप कमी लोक असतात जे स्वतःवर काम करायला तयार असतात. म्हणून सर्वात आधी स्वतःसाठी एक छोटंसं पाऊल उचला. हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर युजफुल वाटला असेल तर लाईक करून सपोर्ट नक्की दाखवा. तुमचा एक लाईक कदाचित छोटा वाटेल, पण आमच्यासाठी तो खूप मोठा मोटिवेशन असतो. तो आम्हाला सांगतो की आपण जे सांगतोय ते कुणाच्या तरी आयुष्यात फरक करत आहे. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे लाईफ बदलणारे टॉपिक्स, माइंडसेट इम्प्रूव्ह करणारे व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण इथे तुम्हाला मिळणार आहे रिअल टॉक, प्रॅक्टिकल नॉलेज आणि लाईफमध्ये उपयोगी पडणाऱ्या गोष्टी. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून पुढचा कोणताही इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणखी एक छोटीशी रिक्वेस्ट, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना कदाचित आज या गोष्टीची गरज आहे. कदाचित तुमचा एक शेअर कुणाच्या तरी आयुष्यात मोठा चेंज घडवू शकतो. आणि शेवटी जर तुम्हाला वाटत असेल की हा कंटेंट खरंच व्हॅल्यू देतो तर सुपर थँक्सचा ऑप्शन ओपन आहे. तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी चांगला कंटेंट बनवण्यासाठी मोटिवेट करतो. मित्रांनो, तुमचा सपोर्ट, तुमचा फीडबॅक हेच आमच्यासाठी सर्वात मोठं स्ट्रेंथ आहे. म्हणून लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या जर्नीचा भाग बना. कारण ही फक्त व्हिडिओची जर्नी नाही, ही आहे सेल्फ ग्रोथची जर्नी, स्ट्रॉंग माइंडसेटची जर्नी आणि एक बेटर लाईफ बनवण्याची जर्नी. धन्यवाद मित्रांनो.